UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे। केज न्यायालयामध्ये आजच सुनावणी होणार। पुण्यात सीआयडी समोर वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालवू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणात जोडलं। कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्याय देवता देईल ती शिक्षा भोगायची तयारी। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल। वाल्मिक कराडनं खंडणीचे सर्व आरोप फेटाळले। फडणवीसांच्या तत्परतेनंच वाल्मिक कराड पोलिसांना शरण मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यात येईल। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। गुन्हेगार जर स्वतःहून शरण येतात मग पोलीस यंत्रणा काय करते? संतोष देशमुखांच्या मुलाचा सवाल। तर फरार आरोपींनाही अटक करण्याची मागणी। गावात भीतीचं वातावरण आहे। आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण येण्यासाठी निरोप आला का? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल। तर वाल्मिकवर मोक्का लावण्याचीही मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवर देखील 302चा गुन्हा दाखल करा। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज जलांगेंची मागणी। आमदार सुरेश धसांनी माफी मागितल्यामुळेच मी कायदेशीर कारवाई करणार नाही। माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकते। सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयामध्ये कोठडीत। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतली। नववर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सोयाबीन खरेदीत मुदत 7 दिवसांनी वाढवली। पणन मंत्री जयकुमार रावळ यांची घोषणा। सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा। भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरुवात। देशभरात 2024च्या अखेरच्या सूर्योदयाची अविस्मरणीय दृश्य अनेकांनी टिपली। समुद्रकिनारी नागरिकांची मोठी गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक। सर्व समुद्रकिनारे गजबजले। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली। सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। मुंबईतील विविध मार्गावर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बसेस। तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदी। गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। फटाके आणि आतषबाजी करत रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं भव्य स्वागत। 2025 मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून सारांना दिली आहे सकारात्मक ऊर्जा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।